नमस्कार, स्वागत आहे आपलं फेमस मालवणी कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण मुशी फ्राय करतोय। त्यासाठी पहा, आपण इथे मुशी घेतले स्वच्छ करून। आता सर्वात आधी आपण याला मसाले लावून घेऊया। चवीप्रमाणे मीठ घालूया। पाव चमचा हळद, 1 चमचा मसाला। इथे मी मालवणी मसाला घेतलाय, तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही वापरू शकता। इथे आपण 2-3 आमसूल भिजवून त्याचा असा बारीक चुरा करून घेतलाय, तो घालूया। अर्धा लिंबू घेतलाय, तो घालूया। आणि छान याला लावून घेऊया। अगदी सोपी रेसिपी आहे आणि हे फिश खूप छान लागतात। आता आपण ह्याला 5 मिनिटं बाजूला ठेवूया। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपला फेमस मालवणी कट्टा या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि तसेच बाजूला येणारा बेल आयकॉन जरूर प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओची लिंक तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। आणि हा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। इथे आपली 5 मिनिटं झालेली आहे आणि मच्छी छान मुरलेली आहे मसाल्यामध्ये। आता याला कुरकुरीतपणा येण्यासाठी आपण इथे बारीक रवा घेतलाय 3 चमचे। तुमच्याकडे मोठा रवा असेल तरी तुम्ही त्याचा वापर करू शकता। इथे त्यामध्ये आपण अगदी चिमूटभर मीठ घालूया, एकजीव करून घेऊया। आता आपल्याला हे मच्छीला छान असं कोटिंग करून घ्यायचं आहे रव्याचं। हे पहा, रवा लावल्याने छान फ्राय होते मच्छी आणि एकदम कुरकुरीत होते। आता सर्व मच्छीला आपण या प्रकारे रव्याचं कोटिंग करून घेऊया। सर्व मच्छीला रव्याचं कोटिंग करून घेतलंय। आता आपण याला फ्राय करून घेऊया। इथे आपलं तेलही छान गरम झालंय। आता त्यामध्ये आपण मुशी मच्छी सोडूया। अलगद आपल्याला फिश सोडायचे। साइडनं थोडंसं तेल सोडूया। आणि 2 मिनिटं एका साइडनं फ्राय करून घेऊया। आपली 2 मिनिटं झालेली आहे। आता आपण फिरवून घेऊया। आता दुसऱ्या बाजूने देखील आपण 2 मिनिटं फ्राय करून घेऊया। याच पद्धतीने आपण सर्व बाजूने फिरवून एकदम कुरकुरीत फ्राय करून घेऊया। छान फ्राय झाले सर्व बाजूनी। आता आपण याला काढून घेऊया। आता पुन्हा आपल्याला तेल सोडायचं आहे। आणि उरलेली जी मच्छी आहे ती आपण फ्राय करून घेऊया। आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या फेमस मालवणी कट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया एका छानशा रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।